हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडला, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे शब्दच काढ कमी. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अत्यंत प्रसिद्ध असणारा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला. या अभंगामध्ये कुणाचे माता पिता धन्य असतात याचं वर्णन आहे. या अभंगामध्ये कुणाचा कोणत्या मुलाचा आनंद देवाला होतो याचंही वर्णन आहे. आणि या अभंगामध्ये कुणाची सेवा घडली पाहिजे याचंही वर्णन. हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य असतात. ज्याच्या घरामध्ये कुलवान मुलं जन्माला येतात त्याचे माता पिता धन्य असतात. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं धर्माचं देशाचं पारायण होतं त्याचे माता पिता धन्य असतात. आणि विठोबाचं सकळ दास्यत्व करणारी जी मुलं आहेत त्याचे माता पिता धन्य असतात. तसा देवाला कोणाचा आनंद होतो, कोणत्या लेकराचा आनंद होतो? ज्याचे माता पिता धन्य आहेत त्याचा आनंद देवाला होतो. जो हित साधणारा आहे त्याचा आनंद देवाला होतो. ऐका, ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे त्याचा आनंद देवाला होतो. जो विठोबाचं दास्यत्व करतो त्याचा आनंद देवाला होतो. ऐका, आणि अशा लोकांची सेवा महाराज म्हणतात मला घडली पाहिजे. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याची सेवा घडावी. ज्याचे माता पिता धन्य आहे त्याची सेवा घडावी. ज्या मुलाचा आनंद देवाला वाटतो त्याची सेवा घडावी. ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं धर्माचं पारायण आहे त्याची सेवा मला घडावी. अशा उद्देशातला गोड अभंग. अभंगाचं गोड चिंतन आपण आपल्या अल्पशा 10:30 वाजेपर्यंत आपण थांबणार आहोत. 8 ते 10चीच वेळ होती, पण थोडंसं एक दिवसाचा कार्यक्रम असला म्हणजे अर्धा तास लेट झाल्यामुळे 8:30ला आपण उभं राहिलो. जास्त वेळ न घेता 10:30 वाजेपर्यंत 1-1.25 तासामध्ये गोड कीर्तन मी तुम्हाला देणार आहे. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पवित्र आनेगाव नगरीला जानाई मातेच्या मंदिरासमोर. आपल्या गावातील 50 वर्ष ज्यांनी देश सेवेसाठी योगदान दिलेलं आहे त्याच्यामधले 30 वर्षाची ज्यांची सेवा आहे अशी श्री संतोष त्र्यंबक हांडीबाग यांच्या सेवानिवृत्ती सोहळा आणि त्यांच्या वडिलांनी जी 19 वर्षाची 20 वर्षाची सेवा केली अशा वडिलांचा कृतज्ञता सोहळा आणि सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. खरं तर देशासाठी जगणारी माणसं, धर्मासाठी जगणारी माणसं खूप मोठी असतात. आपल्या जीवनातलं अनमोल योगदान त्यांनी आपल्यासाठी दिलेलं असतं. थोडेसे मोबाईल बाजूला ठेवा, माझा ऐका. 2-3 उद्या 11 वाजल्यानंतर तुमचा मोबाईल तुम्ही पुन्हा घ्या. माझा मोबाईलला विरोध नाही, थोडासा बाजूला ठेवा. 2 तास एका सैनिकाच्या जीवनपटावरती कीर्तन करणार आहेत आपण, तर तेवढे 2 तास ऐका. या मातीमध्ये जो देशासाठी योगदान देतो, धर्मासाठी योगदान देतो ना, त्याचे फोटो घरामध्ये लावले जातात. कधीतरी अभ्यास करा. ज्या पंजोबाच्या रक्तातून आजोबा झाला, आजोबाच्या रक्तातून बाप झाला, त्या बापाचे आजोबाचे फोटो आपल्या कोणाच्याच घरात नाहीये. पूर्वीची जी घरं असायची ना, मातीची घरं, त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला पंजाचा फोटो दिसायचा. आता तोही फोटो राहिला. तुमच्या माझ्या घरामध्ये आपल्या बापाचे, आजोबाचे, पंजोबाचे लईच एखादा कट्टर असला तर पंजोबा असेल, पण ढोपर पंजोबा नाही, खापर पंजोबा नाही, निपर पंजोबा नाही, आपर पंजोबा नाही. त्याच्या आपर पंजोबाचा फोटो आपल्याकडे नाही. जेव्हापासून आपली पिढी जन्माला आली तेव्हापासूनचे फोटो आपल्या घरात नाही आहेत. पण 750 वर्ष होऊन गेलेत. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा फोटो आहे, शिवाजी महाराजांचा फोटो आहे, भारत मातेचा फोटो आहे. हो, त्यांनी देशासाठी काम केलंय. आंबेडकरांचा फोटो आहे. कोणाचा फोटो नाही महाराज? बापाचे नाही, रक्ताच्या नात्यातले नाहीत, पण ही फोटो आपल्या घरामध्ये आपण का लावली? त्याचं कारण आहे त्यांचं बलिदान देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी. आणि जी माणसं याच्यासाठी बलिदान देत असतात ना, लक्षात ठेवा, त्यांची कृतज्ञता प्रगट केली पाहिजे. संतांनी प्रगटतेसाठी, कृतज्ञतेसाठी कितीतरी अभंग लिहिले. संत म्हटले, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती
काय द्यावे त्यासी व्हावे उतराय ठेवी तो हा पायी जीव थोडा. देशासाठी जगणारा, धर्मासाठी जगणारा, माझ्याकडे लक्ष असू द्या, संस्कृतीसाठी जगणारा, अध्यात्मासाठी जगणारा, गावच्या मातीसाठी जगणारा जो कोणी असतो ना, त्याच्या उपकाराची कृतज्ञता प्रकट करणं हा आपला धर्म आहे. मायबाप जर जन्माला घालतात तर मायबापाच्या कंबड्यात लाथा, आपण तिच्यामध्ये घाण पाणी नाही सोडलं पाहिजे, आपण तिचा दुष्परिणाम नाही केला पाहिजे, तिला असं कृतज्ञ नाही वागलं पाहिजे. देशाची विकृती का झाली, देशामध्ये कोरोना का आला, देशामध्ये अशी संकट का येतात, त्याचं कारणच एवढं आहे की कृतज्ञ माणसं होत चालली. खरंच सांग, कृतज्ञ माणसं फार कमी आहेत की जी समाजात, तुमच्या गावासारखी, या परिवारासारखी, की जे देशासाठी योगदान देतात आणि त्यांची कृतज्ञता तुम्ही प्रगट करताय. खूप छान सोहळा आहे. आणि अगदी या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं स्वेच्छानिवृत्ती त्यांची आता झालेली आहे. याला काय म्हणतो आपण, सेवानिवृत्ती. सेवानिवृत्ती म्हणजे 50 वर्ष 30 वर्ष जीवनाची आपल्यासाठी उभा राहिला हा संतोष दादा. कधी गोळी जाईल, कधी मी मरेल, कधी माझ्या बायकोपासून, लेकरापासून, आईपासून, बाबापासून मी वेगळा होईल, याची जीवाची पर्वा नाही केली त्यानं. खरं सांगू, या जगात सगळ्यात जास्त जर उपकार आपल्या समाजावर कोणाचे आहेत तर ते जवानाचे आहेत. पोरांनो, ते जर बाजूला झाले तर साखरे महाराज कीर्तन करू शकत नाही, ओंकार महाराज चाली म्हणू शकत नाही, हजारे महाराज शेटजे लावू शकत नाही, आप्पा महाराज तिरकीट तख्ता वाजू शकत नाही, याच्यातला गायक गाणं म्हणू शकत नाही, या आमच्या माता माऊल्या टाळ वाजू शकत नाही. आज आपण थाटात दिवाळी सण करतोय ना, तो तिथं उभा आहे रे तुमच्या माझ्यासाठी, हिवाळ्यात, उन्हाळ्यात, चटक्याच्या उन्हात, आणि तुमच्या माझ्यासाठी गोळ्या जलतो, कधी प्राण जाईल भरोसा नाही. अशा अवस्थेत जर तो उभा राहतो आणि त्याची जर निवृत्ती होत असेल तर गावानं स्वागत केलं पाहिजे, गावानं त्याला मुजरा केला पाहिजे, गावानं त्याचं स्वागत केलं पाहिजे. पहिलं गाव पाहिलं मी, खूप आनंदाचं गाव आहे. या परिवाराला सांभाळणारं एवढा समाज इथं जमलाय ना, नक्की तुमचं या जवानावर, या मातीवर प्रेम आहे. 7-8 जवानाला जन्म देणारी आणि गावची माती आहे. सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. हा कार्यक्रम ज्यांनी आमचा आयोजित केला, आमचे मकरंद दादा, मालेगावमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये खानदेशात मालेगाव आहे तिकडं बरं का, त्या भागामध्ये सौंदाणा नावाच्या गावाला मकरंद दादांचं गाव आहे. दोघेही मित्र 20 वर्षापासून तिकडं मणिपूरला, काश्मीरच्या खोऱ्यात तिकडं संकटामध्येही मित्र उभी आहेत. त्याच्यामध्ये आमच्या मकरंद दादांनी यूट्यूबला कीर्तन ऐकलं होतं, या सगळ्यांनी ऐकलं होतं. आणि जवानावर कीर्तन करणारा मी महाराज आहे. महाराष्ट्रात जिथं जाईल ना, जिथं अभंग नुसतं जवान नाही, सगळंच कीर्तन करतो, पण कीर्तन करत असताना कीर्तनात प्रमुखत्वानं जवान सांगतो. देशाच्या जवानाचं बलिदान किती हे सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या सगळ्या मंडळीनं आग्रह केला की साखरे महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे, त्यांच्या कीर्तनाला ही गायक वादक असली पाहिजे. ओंकार महाराज, हजारे महाराज, आप्पासो महाराज, दत्ता महाराज, आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो. मकरंद दादांनी, या सगळ्या हंडीबाग परिवारानं, ग्रामस्थांनी आग्रह केला आणि परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीनं आग्रह केल्यामुळे येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमाला आहे. गुणीजन गोड आहेत, या माता माऊल्या आहेत, त्यांना वंदन. आपल्या गावचे कुणी महाराज आहेत उभे राहिलेले गायक, त्यांना माझं वंदन. 105 वर्षाचं वय बाबांचं, त्यांचं 108 वय आहे. आपल्या गावचे जुने वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, त्यांचाही सन्मान आपण केलेला आहे. त्यांना माझं वंदन. हार्मोनियम थोडीशी खराब स्वर आहे म्हणून तुम्हाला वाजू दिलं नाही, नाही तर मी संगीताचा भोक्ता महाराज, असं माझं काही नाही. आपण सगळी गुणवान, गावातील परिसरातील गुणवान टाळकरी असाल, या सगळ्यांना गुणीजनांना माझं वंदन. आपण सगळी भाविक श्रोते, माता माऊल्या, पितृवर्ग, मातृवर्ग, बहुसंख्य या परिवारातली सगळे सोयरे, पाहुणे, आपदेष्ट, मित्र परिवार, गावातील सगळी तरणी बांड पोरं, आमचा अरविंद दादा शिंदे मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे बघा यूट्यूबला, प्रसिद्ध चॅनल आहे, खूप गोड. गजर कीर्तनाचाही आहे, मराठी हॉटस्पॉटही आहे. ज्यांनी कीर्तन समाजाला देण्याचं काम केलंय. महाराष्ट्रभर कीर्तनाचा प्रचार कोण करतंय सध्या तर मराठी हॉटस्पॉट करतोय बघा, आमचा शरद दादा शिंदे आहे. खूप छान लाईव्ह प्रक्षेपण, समाजाला कसं चांगलं ऐकायला जाईल, चांगली कीर्तनं समाजापर्यंत कशी जातील तो आहे. आपल्याला हे कीर्तन नंतर यूट्यूबलाही पाहायला मिळेल. सिस्टीम चांगली लावलेली, चांगला आवाज दिलाय. प्रबल बाज गेंदविको आमचे महाराजच आहेत, गुरुबंधू आहेत, त्यांनाही वंदन. या परिवारामध्ये ज्यांनी योगदान दिलं, या कार्यक्रमाला 1 महिन्यापासून ज्यांनी, चटई हाताळण्यापासून ज्यांनी काम केलंय, सत्कारार्थी, सत्कार करणारे, कार्यक्रमासाठी झटणारे, पडद्याच्या मागचे, पडद्याच्या पुढचे, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सगळ्यांचं नाव आलं असं समजतो. 10:30 वाजेपर्यंत मी कीर्तन देणार आहे. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास लक्ष देऊन ऐका. विठाला 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 जन्म जो मिळालाय आपल्याला, प्रत्येकाचा जन्म जो आहे तो हित साधण्यासाठी मिळालेला. हित ते करावे देवाचे चिंतन,
संत सांगतात हित केलं पाहिजे, हितासाठी जगलं पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन. हित गरजेचं आहे, मग ते देवाच्या बाबतीत करा, धर्माच्या बाबतीत करा, देशाच्या बाबतीत करा. जो कोणी हित साधत असतो ना त्याच्या माता पित्याला धन्यता मिळते, त्याचा आनंद देवाला होतो आणि त्याची सेवा आपल्याला घडली. तीनही पद सोडवणारी, त्याच्या माता पित्याला धन्यता, त्याचा आनंद देवाला आणि त्याची सेवा आपल्याला घडली पाहिजे. मग आता बघा, मी उदाहरण देतो तुम्ही. वयाच्या 23व्या वर्षी त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते पोरांनी. तुमच्याकडे पाहुणे येतात आणेगावकर? कमी झाले ना पाहुणे यायचे, कमी झाले ना. काय माहितीये कारण, काय माहितीये का त्याचं? लग्नाचं वय बदललं. पूर्वी हजारे महाराज लग्न 23व्या वर्षी, हो ना 25व्या वर्षी, लयत लय 24-25 लय झालं मुलाचं. मुलीचं लयत लय 18. आता 25 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्षाचे काही पोरं राहिले. का? लग्नाचं वय बदललं. शिकायचं म्हणतात, तसं नसतं. लग्नाचं वय तेच आहे महाराज. पुन्हा ऐका, लग्न करण्यासाठी पूर्वी पोरगा लग्नाचा दिसला, मुलगी लग्नाची दिसली की पाहुणे जायचे पाय. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं सगळ्यांकडे? हे पूर्वी एक तर लवकर जा, नाही तर मग गप्प बसा. बारकी टी शर्ट बोलायचं. ऐका ऐका, त्यांना बसू दे, ऐकू दे. पूर्वीचे पाहुणे बैलगाडीने यायचे, गाड्या नसायच्या. माझ्याकडे बघा उदाहरण खूप गोड आहे. आपल्याला हित शिकवणार आहे. हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या माता पित्याला कशी धन्यता मिळते, त्याचा आनंद देवाला कसा होतो आणि त्याची सेवा आपल्याला घडली पाहिजे, तीनही शब्दाचा अर्थ शिकवणारं उदाहरण. गेले बैलगाडीने आप्पा महाराज पाहुणे बैलगाडीने उतरले, घरामध्ये पलंगावर जाऊन बसले आणि त्यांच्या आईनं पाहिलं बा कोणीतरी पाहुणे आले आपल्याकडे. आवाज दिला, म्हटले अरे भगत कोणीतरी आले रे आपल्याकडे. विचारलं काय, कशासाठी आलात? काय नाही, म्हटलं तुमचा पोरगा लग्नाचा आहे, तुमच्या मुलाचं लग्न करायचं असं कळलंय, तुमच्या मुलाला पाहायला आलो. असं? बरं बरं बरं. भगत इकडे 50 रुपयाची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. कशासाठी मा? अरे म्हटले भगत तुझं लग्न करायचंय ना, तुला पाहायला पाहुणे आलेत, हे बाजार आणला पाहिजे, जेव घातलं पाहिजे. भगतसिंहानं आईच्या हातातली 50ची नोट घेतली. पोरांनो माझ्याकडे बघा, बाजाराची पिशवी घेतली आणि ते गावातल्या बाजाराच्या रस्त्यानं निघाले. हजारे महाराज पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे, विचार करायचे 50 रुपयाचा बाजार जर पिशवीमध्ये भरला तर हा बाजार घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल. आईनं जर स्वयंपाक केला तर पाहुणे जेवण करतील आणि पाहुण्यांनी जर जेवण केलं तर पाहुणे मला पसंत करतील आणि मी जर पसंत झालो तर एखाद्या वेळेला माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. लग्नाचा नियमच आहे पहिला, बाईचं ऐकावं लागतं. ज्यांनी केलंय त्यांना माहिती आहे, कितीही कडक असला आणि कितीही तैट असला, मुख्यमंत्री असला काय, कोणी असला काय, बाईचं ऐकावं लागतं. त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. ऐकावं याच्यासाठी लागतं. किती रथाची 2 चाक आहे, एक चाक बंद पडलं तर संसार चालणार नाही ना. मला तर बाईचं ऐकायचं नाही, कारण मी भारत देशामध्ये जालियानवाला हत्याकांड पाहिलं होतं. इंग्रजाच्या 1000 गोळ्या हिंदुस्थानाच्या छातीमध्ये गेल्या होत्या. लाल माती झाली होती या देशाची आणि ती लाल माती मी हातामध्ये घेऊन शपथ घेतली होती वयाच्या 10व्या वर्षी. भारत मा, ए भारत मा, मी तुझा बदला घेईल मा, मी तुझा बदला घेईल. आता तर माझ्यावर संसाराची पाळी आली, बाईचं ऐकण्याची पाळी आली. मी जर लग्न केलं तर माझी शपथ बाजूला राहील. भगतसिंहानं 50ची नोट खिशामध्ये घातली. ऐका आणेगावकर, शिकण्यासाठी ठेवलंय कीर्तन घरी घेऊन जा. बाजाराची पिशवी फेकून दिली, 50ची नोट खिशामध्ये घातली आणि ते परत घराकडे आले. ते स्वतंत्र क्रांती सेना नावाच्या पक्षामध्ये गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत मोठी काम केलं आणि त्या काळात संसदवरती त्यांच्याकडून बॉम्ब पडला आणि त्या इंग्रज सरकारने त्यांना आताचं जे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानच्या लाहोरच्या कारागृहात जेरबंद केलं. ते पूर्वी आपल्यामध्ये होतं. माझ्याकडे बघा, लाहोरच्या कारागृहात जेरबंद झाले ते आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि त्यांची फाशी त्यांच्या आईला माहिती झाली. एका आईचं मुलावर खूप प्रेम असतं. माय म्हटली माझ्या लेकराला फाशी, धावतच गेली होती माय. त्या कठड्यातून आपल्या लेकराला पाहिलं तर ती जेलमधली चड्डी, जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी अंगावर होती. तरणा बाण लग्नाचा पोरगा आईनं फासावर जाण्याचं चित्र तिला दिसलं. माय हंबरडा फोडून रडायला लागली.
आईच्या रडण्याचा आवाज ओळखला ना आतून भगतसिंह म्हटले मा, ए मा रोना नाही मा, मा रोना नहीं, मा रोना नहीं, माँ तू तो वीरों की माँ है, माँ तू तो शुरों की माँ है, माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, माँ शुरों की माँ कभी रोती नहीं माँ. अहो कधीतरी बनून बघा. या संतोषरावांच्या आईला विचारा, 30 वर्ष तिचं लेकरू ज्यावेळेला तिथं सीमेवर लढत होतं, या आमच्या मकरंद दादांच्या आईला विचारा, ते तिकडे उभं राहिल्यावर आईचं हृदय काय म्हणतं. म्हणून बघा त्याची आई बनवून बघा. माँ रोना नहीं माँ, माँ तू वीरों की माँ है, माँ तू शुरों की माँ है, माँ वीरों की माँ कभी रोती नहीं माँ. ती आई म्हणत होती भगत तू कधी कोणाचा बाप झाला नाही ना, तुला आईचं आणि बापाचं प्रेम कळणार नाही रे. जन्म दिला रे मी तुला आणि मला म्हणतो रडू नको, माझ्या डोळ्यासमोर तुला फासावर देणार आहेत रे. ते भगतसिंह म्हटले मा याच्यासाठीच रडू नको, कारण मला रडत रडत फासावरती नाही जायचं मा, मला हसत हसत फासावरती जायचं. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं, आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, लफ्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न झुकने दिया, मरते मरते कहा बाकफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन वतन साथियों. देशाच्या मातीसाठी जाणारे मी रडू नको मा. आईला काढून दिलं भगतसिंह. आता फाशीचा दिवस 2 दिवसावर आला. पोरांनो ऐका रे, कुणाच्या माता पित्याला धन्यता, कोणत्या पोराचा आनंद देवाला, कोणते पोरं कुलवान घराण्यातले असतात आणि कोणत्या पोराची सेवा आपण केली पाहिजे. घरी घेऊन जा. काय चाललंय? विठाला 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 विठ्ठला 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 रे. ऐका, विक्षेप करू नका. फाशीचा दिवस आता 2 दिवसावर आला. माझ्याकडे बघा बरं. आणि आता फाशीचा दिवसच उजाडला म्हणून तो जेलर आणायला गेला. मायबाप कारागृहाचं कुलूप उघडलं त्यानं आणि तो जेलर रडायला लागला. तो हिंदूचा होता ना, त्याला वाईट वाटायला लागलं की आता माझ्याच देशातला पोरगा माझ्या हातानं फासावर द्यायची पाळी आहे. रडायला लागला हो जेलर. कारागृहाचं कुलूप उघडलं, त्या कठड्याच्या जवळ आला तर त्या भगतसिंहाला त्यानं पाहिलं तर तो भगत व्यायाम करत होता. पोरांनो ऐका, सूर्यनमस्कार करत होता, बैठका मारत होता, ज्याला फासावर द्यायचं तू. आणि त्या जेलरनं डोक्याला हात लावला. जेलर म्हटलं हे भगत, अरे व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो. अरे फासावर न्यायला आलो मी तुला, व्यायाम बॉडीसाठी असतो राजा, बॉडी जगण्यासाठी लागते, फायदा काय व्यायाम करून, मरायचंय काय. उत्तर दिले त्या पोरानं, घरी घेऊन जा. आणि गावकर तो पोरगा म्हटला बरोबर जेलर तुमचं, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी, माझा काय फायदा व्यायाम करून, मी तर मरणार आहे 1 तासाने, तुम्ही न्यायला आलात. पण ते काय म्हटले, माझी आई आली होती ना काल, ती माझी आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर मंदिरातल्या देवाची पूजा करायला अशी टोपलीभर वेगवेगळ्या झाडाची फुलं तोडून आणते. आणि माझी आई मी पाहिलं लहानपणापासून, त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही हो जेलर. मग त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, नसकुलेलं फुल बाजूला काढते आणि ताजंच फुल माझी आई प्रयत्नपूर्वक देवाच्या पायावर वाहते. मी पाहिलं माझी आई देवाला सुकलेलं फुल वाहत नाही, ताजं फुल वाहते, न सुकले वाहतच नाही, ती ताजच फुल देत.
फरक एवढा आहे जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव भारत माता आहे. फरक काय, माझी आई मंदिरातल्या देवाची भक्त आहे आणि मी देशाचा भक्त आहे. फरक एवढाच आहे, माझी आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, ऐका ऐका, तर माझ्या देवासाठी मला जायचं, मी असं नाराज म्हणून कसा जाऊ, सुकलेला म्हणून कसा जाऊ? जरा जोरात वाजा, जोरात. मी असा सुकलेला बनून जाणार नाही ना, मी व्यायाम करून जाणार, ताजा बनून जाणार, फ्रेश बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी पोरगा व्यायाम करून मुजरा करून देशाच्या मातीसाठी गेला, त्याच्यासाठी पहिलं चरण आहे महाराज. आपुलिया हिता जसे जागता, आपुलिया हिता जसे जागता, आपुलिया हिता जसे जागता, आपुलिया हिता जसे जागता, आपुलिया आपुलिया हिता जो असे जागता, असा जो कोणी जागा आहे बरं का, जो देशासाठी जागा आहे, प्रयत्नपूर्वक मातीसाठी कष्ट करतो, धन्य माता पिता तयाची, त्यांच्या मायबापाला धन्यता असते आणि तो हिताच्या ठिकाणी जागा असतो, याला हित म्हणतात बरं का. लक्षात ठेवा पोरांनो, हो स्वतःच्या प्राणाची आहुती आहे, स्वतःचं बलिदान आहे आणि देशाच्या मातीसाठी मुजरा करून जर पोरगा जातो तर धन्य माता पिता तयाची किंवा आपुलिया हिता जो अशी जागता, याला जागणं म्हणतात. झोपेतून उठणं म्हणजे जागणं नाही. महाराज आम्ही लय पाठच उठलो, ते नाही जागणं. जागणं याला म्हणतात की कर्तृत्व करून दाखवणं, देशासाठी जगणं. आपुलिया हिता असं जागलं पाहिजे. धन्य मात, आणि फळ मिळतं मग त्याला, फळ मिळतं धन्य माता पिता तयाची. त्याचे माता पिता धन्य असतात. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण महाराजांचा इतिहास वाचतो, शिवाजी महाराजांचा वाचतो, तानाजीचा वाचतो, सगळ्यांचे वाचतो. पण इतिहासामध्ये जर का पण आपण कधी लक्ष दिलं तर राजांना घडवणारी जिजामाता खूप गरजेची सांग. गावोगावी राजांची पुतळे आहेत, राजांचे फोटो आहेत, राजांची जयंती आहे, पण जिजाऊ मासाहेबासारखी आई पुन्हा जन्माला येणार नाही. कोण? तुम्हाला एक वाक्य सांगू, आज या सैनिकाचा सेवानिवृत्ती सोहळा आहे, तुम्ही त्याचा सत्कार केलाय, हार घातलेत गळ्यात, मिरवणूक काढली. हे त्र्यंबकरावनी 20 वर्ष देशाच्या मातीसाठी दिली. सगळी माणसं आपल्या गावामध्ये 7-8 जवान आहेत देशासाठी योगदान देतात. खरंच सांगतो, यांना जन्म देणाऱ्या ज्या माता असतात ना, त्या खूप धन्यवाद असतात.
त्या माता काय कुणाचे सध्या काय झालंय सध्या तुम्ही बघा शिवजयंतीला पोरांचा जोर राज पुन्हा जन्माला या राज पुन्हा जन्माला या बापान ठेवले होय राज राज कसं काय जन्माला येतील? मकरंदात असं प्रत्येक महिन्याला आठवड्याला राज जन्माला यायला झिजावं लागतं त्याला कुणाच्याही पोटी नसतात येत राज त्याला पवित्र कुस लागते पवित्र लक्षात ठेवा माय बाप माझ कुणाच्याही पोटी नसतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ शुद्ध बीजापोटी शुद्ध बीज लागतं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी ध्यानात ठेवा कुणाच्याही पोटी नसतं महाराज ते लक्षात ठेवा आणि कुणी म्हणायचं नसतं की मी हीच साधलं आणि मला धन्यता मिळाली कुणालाही नसतं मिळत महाराज त्याच्यासाठी योगदान द्यावं लागतं बलिदान द्यावं लागतं स्वतःच्या लेकराच्या मानाच्या अक्षता घेऊन आला होता तानाजी लेकराचं लग्न असलं किती आनंद असतो घरामध्ये आपल्या पोराचं लग्न आहे म्हणल्यावर बाप डोक्यावरती फेटा बांधतो भारीतले कपडे घालतो सगळ्या गावाला सांगतो पाहुण्यांना सांगतो माझ्या लेकाचं लगीन आहे देवाला मंदिरातल्या सगळ्या देवाला पत्रिका देतो तसं तानाजी पहिला मान द्यायला गेला रायगडावर राजगड आहे पुरंदर तिकडे खाली भोरवेलला तालुक्यात आणि त्या राजगडावर राजे बसलेले होते आणि त्या तानाजीनं राजाला मुजरा केला राजा घ्या मुजरा तर राजा म्हटले ताना चेहऱ्यावरती लय आनंद आहे रे लय खुश आहे आज लय हसरा चेहरा असतो ताना म्हटलं राज कारणच तसे काय कारण राज लेखाचं लगीन ठरलंय राज रायबाचं लगीन आहे राजा तुमच्या पोराचं माझ्या पोराचं लगीन आहे राज मोठा सोहळा ठेवलाय राज आणि आतापर्यंत जन्म झाल्यापासून तुमच्या पायाशी जोड झाली ना तेव्हापासून दुसरा देव मला माहिती नाही माझा एकच देव आहे राजा तो शिवाजी राजा माझा एकच मित्र आहे शिवाजी राजा माझा एकच देव आहे शिवाजी महाराज म्हणून पहिला मान पहिला अक्षदा तुमच्या पायावर सोडायला आलोय राज जातीनं हजर राहा बरं लग्नाला तर मानाच्या अक्षदा राजांच्या पायावर मांडल्या त्यानं ऐका आणि गावकर घरी घेऊन जा आणि राजे त्याला म्हटले अरे ताना सगळे येतील बघ लग्नाला आऊसाहेब येतील सोयराबाई येतील शंभूबाळ येतील पण मला येता येणार नाही लग्नाला माझ्याकडे लक्ष दे मला येता येणार नाही लग्नाला तर तो ताना म्हटला राज तुम्ही नाही लग्नाला आल्यावर माझ्या लग्नाला मजाच काय नाही माझा देवच तुम्ही आलं पाहिजे नाही येता येणार रे ताने काय येता येणार नाही राज यावं लागेल राज नाही ना ताने येता येणार नाही कारण सांगू शकत नाही मी तुला नाही राज सांगा मला का तुम्ही लग्नाला काय यायचं नाही तुम्ही लग्नाला यायचं नाही ना आम्ही डोक्यावर फेटे बांधून मिरवायचं हे कसं जमल राज नाही यावं लागेल राज नाही तान्या येता येणार नाही काय येता येणार नाही अरे तान्या आपल्यावर मिर्झा राजे जयसिंग चालून आले होते आणि 2-3 वर्षापूर्वी आपण त्या पुरंदराच्या तहमध्ये 24 गड त्यांना दिले होते 23 किल्ले दिले होते आणि त्याच्यातला एक कौस्तुभ आपला हा कोंडाणा किल्ला त्याच्यात देण्यात आला आणि त्याच्यावरती जे हिरवं निशाण फडकतंय ते मासाहेबांच्या डोळ्यात सोलतंय खुपतंय आणि त्यांना मी वचन दिलंय की पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात तेवढं ते हिरवं निशाण काढून भगवं निशाण लावतो आणि गड ताब्यात घेतो नेमकं तुझे लग्नाचं आमंत्रण घेऊन आला त्याच तिथीला गड घ्यायचा प्लॅन केला तर तो ताना म्हटला मग राजा असं कारण आहे का मग मला एक वचन द्या राज काय वचन पाहिजे राजाला वाटलं लग्नासाठी काही हिरा मागल मोती मागल लग्नासाठी पैकी मागल काहीतरी मागल ताना म्हटला राजा मला एक वचन द्या राजाने वचन दिलं आणि तो राजांना म्हटला राजा मग तेवढा कोंडाणा माझ्या पदरात घाला
तर राजा म्हटले वेडायस की काय तान्या, अरे पोराचं लगीन आहे तोंडावर आलेलं, काय म्हणतील वहिनी मला, काय म्हणतील शेलार मामा, काय म्हणेल सूर्याजी मला, असं नाही तान्या. हो आता इतके गड घेतले तेवढं स्वराज्य निर्माण केलं, आम्ही आहोत की नाही राज, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत ना राज, तोपर्यंत आमच्या डोक्यावरती फेटेन तुम्ही लढायला जायचं हे आम्हाला जमणार नाही. राज आता होईल तर अगोदर लग्न कोंडाण्याचं होईल आणि मग माझ्या रायबाचं होईल. राजा आता लगीन आधी कोंडाण्याचं, राजा त्या पदरात घाला कोंडाणा माझा. राजांना होकार मागून वचन देऊन कोंडाणा पदरामध्ये घेतला. 400 मावळे घेतले रे पोरांनो, आपण तानाजी चित्रपट पाहिला असेल. 400 मावळे घेऊन उदयभान राजपुताबरोबर तो तानाजी भिडला. तर ऐका ना, पोराच्या लग्नाचा विचार केला नाही, छातीवर त्याच्या भाव झाला, जमिनीला पडला आणि मग तो आजही गड गेला. गड आला पण सिंह गेला अशी मन त्या गडाला, त्याचं नाव सिंहगड ठेवलं. आणि तानाजी त्या गडावर पोराच्या लग्नाच्या आधी मुजरा करून स्वराज्यासाठी गेला ना, याला हीच साधनं म्हणतात. धर्मासाठी जगणं म्हणतात, देशासाठी जगणं म्हणतात. असं धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. हेची आम करणे काम, हेची आम करणे काम. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. हेची आम करणे काम, हेची आम करणे काम. धर्माची पालन करणे पाखंड खंड. कोणत्या गावचे आहेत ताई तुम्ही? आचार्य टाकळी, तालुका परळी, जिल्हा बीड. कीर्तन करता? वा, काय नाव आहे? अनुप्रिया आचार्य. छान प्रमाण दिलं त्यानं, जोरात टाळी वाजवा त्याच्यासाठी. वा, गोड आवाज आहे. धर्माचे पालन. पुन्हा ऐका. हे धर्माचं पालन आहे महाराज. देशासाठी जगणं, संस्कृतीसाठी जगणं, धर्मासाठी जगणं, अध्यात्मासाठी जगणं. धर्म पालन करत असताना खूप सहन करावं लागतं बरं, खूप कष्ट घ्यावे लागतं, हे उगीच नसतं. तुकाराम महाराजांनी कीर्तन करून धर्म पालन केलं, भजन करून धर्म पालन केलं. आणि कीर्तन करत असताना तुकाराम महाराजांच्या बरोबर असे 14 टाळकरी जायचे. आज जसे ओंकार महाराज, हजारे महाराज, अप्पा महाराज, अनुप्रिया, हे आमचे इकडचे महाराज, सगळेजण जसे उभी आहेत आपण, असे तुकोबारांच्या कीर्तनाला धर्म टिकवताना 14 टाळकरी असायचे. आणि 14 टाळकऱ्यापैकी 5 टाळकरी लोहगावचे होते. लोहगाव पुण्याच्या जवळ आहे लोहगाव, मकरंद दादा. आणि त्या लोहगावला शोभा कासार नावाचे एक टाळकरी होते. ते तुकाराम महाराजांच्या बरोबर चाली म्हणायला जायचे. ते इतके गोड ना, इतका गोड आवाज त्यांचा. तुकाराम महाराज त्यांना रोजच कीर्तनाला न्यायला लागले. आणि रोज कीर्तनाला ते गेल्यामुळे काय झालं अप्पा महाराज, त्यांचं संसाराकडलं लक्ष कमी झालं. असंच लय कीर्तनकाराबरोबर एखादा महाराज गेला की त्याचं बायकोकड, संसाराकडे, घराकडे लक्ष नाही. कधी जाणार तो घरी? तसं ते शोभा महाराजांच्या बायकोला वाटलं नक्की आपला बाबा आता तुकाराम महाराज झाला. त्यांनी शेत इकलंय, वावर इकली, सावकारकी इकली, सगळं इकून टाकलं आणि ते डोंगरावर जाते. आपला शोभा महाराज नक्की आता डोंगरावर जातोय असं तिला वाटलं. आणि तिला असं वाटलं की आपल्या नवऱ्यानं तुकाराम महाराजांच्या बरोबर कधीच जाऊ नये, म्हणून तिनं कपट केलं. कपट ती म्हटली का हो मालक, एवढं जर तुकाराम महाराजावर प्रेम करता तुम्ही, मग त्यांना आपल्या घरी आंघोळीला आणा, जेवायला आणा. इतका आनंद झाला शोभा महाराजांना. माझ्याकडे बघा, धर्माचं पालन करत असताना किती कष्ट असतात, किती सहन करावं लागतं. फार गोड्या ऐका, उड्याच मारायला लागले ते शोभा महाराज, आप्पा महाराज. अरे वा, काय माझ्या बायकोच्या मनामध्ये संकल्प आला, म्हटलं मला जे आवडतं ते तिला आवडलं, माझी जी इच्छा तिच्या मनात. इतके उड्या मारायला लागले, खुश झाले, धावतच आले. तुकोबा तुकोबा, हो तुकोबा राया, उद्या माझ्या घरी यायचं,
आम्ही तुम्हाला पंचगव्यानं स्नान घालणार, पंचगव्यानं तुम्हाला सजवणार, पंचपक्वान्नाचं जेवण बनवणार. तुकाराम महाराज म्हटले, अरे काकड्याचा महिना चालू आहे ना दादा राजा, आता कसं नाही याच महिन्यात यावं लागेल म्हटले. आणि मग एका दिवशी मुक्कामी तुकाराम महाराज शिवबा महाराजांच्या घरी आहे. माझ्याकडे बघा. एक दिवशी आले तुकोबाराय मुक्काम केला. सकाळीच मग तिनं बाईनं कपटच केलं होतं. तुकाराम महाराजांना म्हटलं असा धडा शिकवायचा की पुन्हा नवरा बरोबरच नेला नाही पाहिजे. त्यानं काय केलं, नवऱ्याला इकडे गोड बोलण्यात फसवलं आणि तिकडं कडक उकलतं पाणी तयार केलं चुलीवर. त्याला माहित होतं महाराज सकाळीच आंघोळीला उठणार आहेत काकड्यासाठी. सकाळीच तुकोबारा आंघोळीला उठले आणि स्नानगृहात गेले, बाथरूम मध्ये समजा आताच्या काळात, त्या काळातलं ते स्नानगृह, आणि त्या दगडावर जाऊन बसले आणि म्हटले, वहिनी मला काकडा करायचंय, लवकर पाणी आणून द्या. तर त्या बाईनं मागचा पुढचा विचार केला नाही. माझ्याकडे बघा. आणि ते गरम उकलतं पाणी एका बादलीमध्ये भरलं की ज्याचा थेंब अंगावरती पडल्यावर लागला 5-10 मिनिटं थांब, पुढे जरा थोडं अजून थोडं थांब. हे एवढे जे गायक आहेत ना आळंदीहून आलेत, तुम्हालाही 2-3 प्रमाण देऊ. विठाला 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 ज्याचा थेंब अंगावरती पडल्यानंतर अंग भाजून निघावं. ऐका बरं सगळ्यांनी. थेंब अंगावरती पडल्यावर कातड जळून जावं इतकं कडक पाणी. बरं, बाईनं मागचा पुढचा विचार न करता तुकोबारांच्या अंगावर तसंच टाकून दिलं. इतका त्रास, इतका दाह, कल्पना करा तू. एखाद्या गरम तव्याला हात लागला ना, भाकरी करता करता पोट भासतो. एवढं कडक तुकाराम महाराजांच्या अंगावर पाणी टाकलं तर तुकाराम महाराजांनी असं मागं वळून नाही पाहिलं कुणी टाकलं. मग जळे माझी काय लागला वनवा, जळे माझी काय लागला वनवा, जळे माझी काय लागला वनवा, जळे माझी काय लागला वनवा.
हे माय बाप माय बाप देना माय बाप माय हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.